आणि तिथे मी सोडून विश्वच क्रिएट झालं. इझी होत गेली असं मला वाटतं. आणि स्टेजवर गाणं आणि नाटकात गाण्याचं डिफरंट प्रोसेस. दे वर सो रिसेप्टिव्ह की ते खूप सहज त्यांनी घेतलं म्हणजे. की यू आर फेकिंग द रिअल मटेरियल्स. लाकडं आणून कापून तसं म्हणजे बनवलंय स्वतः. काय ना, आपण आपलं घर बांधतोय, ही ती प्रोसेस आहे. Correct. म्हणजे मी तितक्या आत्मीयतेने माझं घर तयार करतो ना. मला माहिती असतं की माझ्या घराच्या कुठल्या कोपऱ्यात काय ठेवणार आहे, कुठल्या भिंतीला काय रंग देणार आहे. सो आपल्या या सेगमेंट 3 मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. ड्रम रोल. ओके, सो हा जो सेगमेंट 3 आहे तो खूप इंटरेस्टिंग सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या सेगमेंटचं नावच असं आहे डान्सो ड्रामा, राईट. सो या सेगमेंटमध्ये आपण डान्स आणि ड्रामा तो संपूर्ण जो आभास आपण आतापर्यंत चर्चा करतो एक्झॅक्टली घडतो कसा, याच्याविषयी आपण या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. आणि या सेगमेंटमध्ये आपण द इंडियन स्टाईल ब्रॉडवे थिएटर कसं स्टेजवरती उभं राहतं, राईट, ह्याच्याविषयी बोलणार आहोत. सो मगाशी बोलताना आपण आभास आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, नाट्यशास्त्रामध्ये त्याला किती महत्व आहे या गोष्टीवरती आपण बोललो. या आभासामध्ये एक फार सुंदर मोमेंट आपल्या नाटकामधला जो मी कधी विसरूच नाही शकत, राईट. ती प्रोसेसच मी त्या गोष्टीने मेस्मराइज असतो प्रेक्षक म्हणून बसल्यावरती. जेव्हा मी सीट म्हणजे फासन युअर सीट बेल्ट म्हणतात ना, ते उलट्या अर्थाने असतं. मी असं कधी कधी असं उठून नाचेन वगैरे असं वाटतं मला, राईट, ऑनेस्टली. आणि ते आहे आपलं युव्ही लाईट्सचं सेगमेंट, राईट. इट इज ब्युटिफुल, ऑनेस्टली. आणि युव्ही लाईट्स मध्ये आम्हाला दिसत असतं अचानक एक बॉल डान्स चालू असतो, अचानक होडी येते, होडीमध्ये ते दोघं जण बसतात वगैरे वगैरे. पूर्ण गोष्ट सांगणार नाही, डोंट वरी, नो स्पॉयलर्स ॲट ऑल, ओके. पण अचानक फुलं येतात कुठनं तरी, फुलांवरती बसणारे फुलपाखरं येतात. माय गॉड, किती सुंदर आहे. काय सांगशील रेणुका? सो रेणुका ही कोरिओग्राफर आहे, निरंजन हा सुद्धा कोरिओग्राफर आहे या पर्टिक्युलर नूर मंजिलचा. सो ओव्हर टू यू. सो मी थोडीशी प्रोसेस सांगते, आम्ही कसं वर्क करतो. सो जेव्हा केव्हा एक स्क्रिप्ट येते, जेव्हा केव्हा एक नाटक येतं, तेव्हा आम्ही एकदा डिरेक्टरशी आणि रायटरशी एक डिस्कशन करतो की त्यांचं एक्सपेक्टेड आउटकम काय आहे. म्हणजे जेव्हा एक नाटक लिहिलं जातं तेव्हा एक साधारण अंदाज असतो की कसं दिसलं पाहिजे. आणि ब्रॉडवे इज अ ह्यूज थिंग. म्हणजे त्याच्यात गाणं येतं, त्याच्यात खूप सारी लोक येतात, बॅकस्टेज किती इम्पॉर्टंट आहे त्यात. सो ते वैदेहीताईंनी लिहिताना और क्षितिजदादांनी डिरेक्ट करताना काय बघितलंय, त्यांना काय पाहिजे, आणि त्याच्यात ते डिस्कशन्स करताना किंवा ते कॅरेक्टर्स लिहिताना की ते कसे असतील, काय असतील, त्याच्यात एक पंच हवा होता. समथिंग विच इज व्हेरी अनएक्सपेक्टेड, पण तरी जे असं येईल आणि काय झालं असं होईल की कसं हे सगळं घडलं. सो तसा आमचा युव्ही ऍक्ट आहे आणि ती करायला आम्हाला खूप मजा येते. खरंच मजा येते, मला बघताना मजा येते, पण आय कॅन फील दॅट की ते स्टेजवरती एवढं इझी नाहीये. हा, त्याचे बॅकस्टेजचे किस्से खतरनाक आहेत, म्हणजे खूप जास्ती किस्से आहेत. त्यामुळे ते आय थिंक बॅकस्टेज टीम जास्ती बेटर सांगेल. पण ते दिसतं जेवढं ब्युटिफुल ना, तेवढीच आम्हाला करायला अतिशय मजा येते. आणि ती कॉन्सेप्ट ही जशी आली तेही खूप मॅजिकल आहे. वाव, नाईस, फॅन्टास्टिक. सो सुकुमार, हाऊ इज दिस प्रोसेस? सुकुमार प्रोडक्शन इन्चार्ज आहेत आणि मी तुमच्याकडे त्या प्रोडक्शन इन्चार्जच्या प्रश्नांवरती येणारच आहे. पण युव्ही लाईट्स, राईट, मला ही प्रोसेस सांगायला खूप आवडेल. ज्या प्रकारे फ्रंट स्टेजवर ऍक्टर्सची एक स्क्रिप्ट असते, त्या प्रकारे नूरमध्ये बॅकस्टेजची आम्ही एक स्क्रिप्ट तयार करतो. ओ वाव. अँड ईच अँड एव्हरी पर्सन इन बॅकस्टेज, तो किंवा ती, प्रत्येकाला त्याची एक स्टेप माहिती आहे. आता अगेन इन युव्ही, एक फ्लॉवर अंधारात तिथे जाणे ऑन दॅट टायमिंग, इट्स अ चॅलेंजिंग टास्क. सो प्रॅक्टिस, रेग्युलर प्रॅक्टिस, आम्ही अंधारातच प्रॅक्टिस करतो. सो दिस इज द प्रोसेस. म्हणजे एक स्क्रिप्ट तयार करतोय, प्रत्येकाला त्याची स्टेप माहिती आहे, जो तो त्याचा काम व्यवस्थित करतो. कुठे काही मिस्टेक झाली, टीम सांभाळून घेते. इट्स अ पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर असते बॅकस्टेजमध्ये. क्या बात आहे, जगास. आणि
अगेन मग पुढे डान्सो ड्रामा या सेगमेंटमध्ये डान्सो ड्रामा आहे, राईट. सो मला रेणुका आणि तुला पण प्रश्न विचारायला जबरदस्त असं आतनं खुमखुमी येते. नॉट नेसेसरीली मी जेव्हा नूर पाहिलं तेव्हा मला 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 वाटलं की अरे ह्याच्यामध्ये फक्त क्लासिकल नाही आहे, ह्याच्यामध्ये बॉल डान्स आहे, ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्याच्यामध्ये कथक आणि भरतनाट्यम दोन्ही आहे. माय गॉड, कसं कसं ठरतं हे, किंवा काय होती प्रोसेस ही हे ठरवण्याची, किंवा बरं ह्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी किंवा एक गोष्ट पुढे येण्यासाठी एक एक सेगमेंट पुढे येण्याकरता एक कॉन्टेम्पररी आहे आपल्या नाटकामध्ये. जो कॉन्टेम्पररी बघताना मी खूप रडतो. म्हणजे ते जेव्हा लाल लाल जेव्हा ते सर्कल्स, अगेन नो स्पॉयलर्स हा. सो ते जेव्हा काहीतरी होतं तेव्हा त्या पर्टिक्युलर ते मोमेंट आणावी हे कुठनं येतं, म्हणजे हे कसं येतं? सो बेसिकली आम्ही काय करतो की जसं मी मगाशी बोलले, द होल प्रोसेस ऑफ इट, की एक स्क्रिप्ट आली की एक्सपेक्टेड काय आउटकम्स आहेत ते आम्ही आधी डिस्कस करतो. त्याच्यानंतर आम्ही कॅरेक्टर्सवर जास्ती स्टडी करतो. म्हणजे जसं आम्ही नूरमध्ये केलंय की जुबेदा आणि कबीर त्या दोघांचं रिलेशन काय आहे. सो आपल्याकडे ते मॉन्टाजेस आहेत जे लहानपणापासून जुबी आणि कबीरचं ग्रोथ आहे, त्यांचं लाईफ आहे. सो त्याच्यात त्यांचे छोट्या छोट्या गोष्टी की हाईट डिफरन्स काय असेल. म्हणजे आय रिमेंबर की आम्ही वैदेहीताईसोबत इतका वेळ कॉलवर असायचो की आनंद त्याच्या फ्री टाइममध्ये काय करतो. सो त्या प्रत्येका कॅरेक्टरचा एवढा अभ्यास करण्यामागचं लॉजिक हे आहे की डान्स हा एक ब्रिज पाहिजे 2 सीन्स मधला. म्हणजे काही काही असे, जसं तू मगाशी म्हणत होतास द रेड लाईट वाला थिंग, की ते ऍक्च्युअली एक डेथ सीन आहे. बट काही काही कन्सेप्ट असतात लाईफमध्ये जे खूप हार्श असतात. म्हणजे इफ यू आर टेकिंग आउट अ फ्यू आवर्स ऑफ युअर लाईफ फ्रॉम युअर बिझी लाईफ आणि तुम्ही जाऊन काहीतरी बघताय, यू वुड नॉट वॉन्ट टू गो थ्रू दॅट थिंग्स ना, की तुला ते सगळं नाही बघायचं आहे. पण आता तुला जर एक डेथ सीन दाखवायचा आहे, सो मग तो कसा दाखवणार, पण तो तेवढा इम्पॅक्टफुल पण पाहिजे, पण तो एवढा अंगावर पण नाही आला पाहिजे. सो मग त्याला आम्ही थोडं स्ट्रक्चर केलं विथ टाइम वर्सेस ह्युमन, की वेळ आणि ह्युमन ह्यांचं टाइम वर्सेस ह्युमनवर फोकस केला. आणि ते आम्हाला प्रॉब्ली आय थिंक सेकंड का थर्ड शो नंतर एक ऑडियन्समधनं क्लिप आली होती त्या डान्सची, आणि त्याच्या एंडला लोकांचा रडायचा आवाज येत होता. अगं मी सांगतो काय तेव्हा मला असं रिअलाइज झालं की वी आर ऑन द राईट ट्रॅक. आय वुड लाईक टू ऑल्सो ऍड समथिंग, की ह्याच्यामध्ये अजून एक चॅलेंज हा आहे की ही जी काही स्टोरी आहे, आता आम्ही सो कॉल्ड जेन झीज आहोत, राईट, पण ही स्टोरी आहे अर्ली 90s मध्ये. सो बिंग अ जेन झी, ती 90s मधली स्टोरी रिक्रिएट करणं किंवा त्या काळातील त्या लोकांचे फिलिंग्स, त्यांचे इमोशन्स, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद हे रिक्रिएट करून ऑडियन्स पर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचवणं हे खूप चॅलेंजिंग, पण तितकंच ते इंटरेस्टिंग सुद्धा आहे. आणि म्हणून नूर मंजिल इज ब्रॉडवे अँड इट इज स्पेशल टू अस. राईट. सो त्याचा म्हणजे द पॉइंट टू नोट इज केवळ डायलॉग्स मधनं स्टोरी पुढे नाही जाते, राईट. त्याच्या बॅकग्राऊंड म्युझिक मधनं एक लाईटचा पण मोमेंट तुम्ही डिझाईन केला, डेव्हलप केला त्याच्यामध्ये, राईट. सो जेव्हा ती मरते तेव्हा नो स्पॉइलर कटा ओके. जेव्हा अशी एक गोष्ट घडते तेव्हा लाईटचा वापर होतो स्टेजवरती. आणि सो दॅट मी मगाशी मगाच्या सेगमेंटमध्ये आपण त्या गोष्टीवरती एक खूप डिटेलमध्ये बोललो होतो की नाटक हे केवळ त्या मोमेंटचं नसून प्रेक्षकांपर्यंत त्या पद्धतीनं पोहोचलं पाहिजे, आणि त्या एनर्जीला घेऊन डान्सेस येतात. आणि हे खूप खूप चॅलेंजिंग, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते खूप चॅलेंजिंग आहे, ॲज वेल ॲज ते खूप इंटरेस्टिंग आहे. सो ते आहे म्हणून कदाचित ब्रॉडवे आहे ना, राईट. सो इट इज ब्रॉडवे, राईट. सो याच्यामध्ये डान्स आहे, म्युझिक आहे, इट इज गेटिंग ब्रॉडर अँड ब्रॉडर. पण जेव्हा शो संपतो रोहिणी, राईट, जेव्हा शो संपतो तेव्हा अनेक प्रेक्षक, सो आपल्याला स्टँडिंग ओवेशन्स आता प्रत्येक शोला मिळतात, राईट. आणि प्रत्येक शोला प्रेक्षक असं सांगावं लागतं की अरे
थिएटरची वेळ संपतीये, आता टाळ्या थांबवा. राईट. सो असा रिस्पॉन्स आहे. दॅट आय मीन टू से दॅट. नॉट बोस्टिंग, आय जस्ट मेन टू से दॅट. पण ह्या पर्टिक्युलर सिनारिओमध्ये जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतो प्रेक्षागृहामधनं, तेव्हा तू असतेस त्यांच्याशी बोलणारी, राईट. जेव्हा तू त्यांच्याशी बोलत असतेस तेव्हा व्हॉट आर द रिअल इमोशन्स प्रेक्षकाच्या असतात जेव्हा प्रेक्षक बाहेर पडत असतो? ते आता एवढा 2.5-3 तासाचा आपला नूर मंजिलचा शो बघून आल्यानंतर सुद्धा त्यांना दिसतंय इथे मला त्यांच्याशी बोलायचं आहे. सो मी जेवढी एक्साइटेड असते त्यांच्याशी बोलायला, तेवढेच ते सुद्धा उत्सुक असतात बोलायला. आणि भरभरून त्यांना त्यांचं प्रतिक्रिया, फीडबॅक सांगायचा असतो. करेक्ट. आणि त्या पर्टिक्युलर पॉइंटला जेव्हा प्रयोग संपतो तेव्हा आय कॅन फील की त्या प्रेक्षागृहामध्ये एक वेगळी शांतता असते, जी शांतता अनुभवण्याकरता नाटक करावं. राईट. ग्रेट. आणि मग हे सगळं विदाऊट एनी कॉर्डिनेशन तर इम्पॉसिबल आहे. सो सुकुमार, काय सांगशील याच्याबाबत की जिथे या सगळ्या लोकांना तुला मॅनेज करायचं? कारण येस, द मॅनेजर डिक्टेटर बरं का, म्हणजे द फिलॉसॉफिकली सुद्धा आपण जर का म्हणायला गेलो तर ह्या सगळ्याला डिक्टेट करणारं एक व्यक्तिमत्व असावं लागतं, तेव्हाच या सगळ्या गोष्टी. कारण एक एक्झाम्पल ऐकलं होतं, एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. ट्रेनमध्ये सगळ्यात जास्त भार कोणावर असतो माहितीये? इंजिनवर नसतो, चाकांवरही नसतो, ते मध्ये जे जॉईंट होतं त्याच्यावरती असतो. राईट. सो त्या कड्या बांधून ठेवणं हे तुझ्या हातामध्ये असतं. आणि हाऊ दिस इट इज कसं करतोस तू हे? म्हणजे ऑनेस्टली स्पीकिंग खूप अवघड नाहीये माझ्यासाठी. का मी सांगतोय, माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये हे काम मी दररोज करतोय. म्हणजे ऑफिसमध्ये बिंग अ बॉस, माझ्या केबिनमध्ये बसून टीमसाठी शेड्यूल बनवणे, वर्कलोड बनवणे आणि त्याला फॉलो घेणे, हा माझा दररोजचं काम आहे. सो सेम थिंग आय इम्प्लिमेंटेड ओव्हर हिअर अँड इट वर्क्स. अँड पर्सनली मला असं वाटतंय की प्रत्येकाच्या आयुष्यात डिसिप्लिन हे असणं खूप गरजेचं आहे टू बिंग अ सक्सेसफुल. सो येस, माझ्या शेड्युलिंगमध्ये मी डिसिप्लिन आणतो आणि इट वर्क फॉर हिअर ॲज वेल. करेक्ट. पण अरे म्हणजे मला असं वाटतं की एवढी सगळी पॅशनेट लोक एकत्र येतात तेव्हा पॅशन सगळे एकत्र होते, राईट. आणि त्या पॅशनचा एक भडीमार होतो कधी कधी प्रेक्षकावर. पण माझ्यावर तर झाला होता बाबा या पॅशनचा भडीमार, आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे पॉझिटिव्ह वे मध्ये, की बाबा रे एवढी सगळी पॅशनेट लोक, एवढी त्यांची सगळी मोठी एनर्जी माझ्यापर्यंत पोचते, ती कदाचित ती हँडल करणं पण तेवढं, म्हणजे ते मात्र बॅकफायर होतो. कधी कधी होतो बॅकफायर, बट या मीन्स दॅट इज माय जॉब टू हँडल ईच अँड एव्हरी पर्सन, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट अँड मेक अ लिंक बिटवीन द डिपार्टमेंट्स. सो दॅट इज माय जॉब अँड येस, वी आर डुईंग इट. आणि ऍब्सोल्युटली जेव्हा आपण आपलं कुठली हौशी संस्था न म्हणता जेव्हा आपण त्याला कंपनी म्हणतो, तेव्हा हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स जसं कर्तव्य आणि अधिकार असतात त्या पद्धतीनं आपल्याला ते पाळावेच लागतात. तेव्हाच तर हे पुढे येणार आहे. म्हणूनच तर हे एका प्रॉडक्टवरनं 13व्या प्रॉडक्ट पर्यंत पोहोचतं ना, 15व्या प्रॉडक्ट पर्यंत पोहोचतं ना. ग्रेट, थँक्यू सो मच. सो सेगमेंट 3 मधला पहिला भाग, ज्याचं नाव आहे डान्सो ड्रामा, इथे संपतो आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. तेव्हा कळलं की बॉलिवूड मध्ये आतापर्यंत आपण जे ऐकून ती सगळ्यात परफेक्ट नाहीये.